बर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. आणि हरीचे चिंतन सर्व काळ. असा हा आज आपला 13वा अभंग आहे. या 13व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष स्वरूपाचं वर्णन केलं आहे. तर समाधी हरीची समसुखे विन, म्हणजे हरीची समाधी जीव परमात्म्याचं एकत्व याला म्हणतात समसुख. जीव परमात्म्याच्या एकता वाचून समसुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून हरीची समाधी म्हणजे काय? जीव परमात्म्याचा आभेद प्रतिपादन करणं, आभेदाचा अनुभव घेणं, त्यालाच हरीची समाधी म्हणतात. आणि अशी हरीची समाधी ही द्वैत बुद्धीला शक्य होत नाही. जीव परमात्म्याचा भेद आहे असं जर त्या बुद्धीला समजलं तर त्याला समाधी हरीची म्हणत नाहीत आणि त्याला सुखाची प्राप्ती होत नाहीत. आणि म्हणून सुखाची एकरूपता म्हणजेच ती वृत्ती हरिरूप होऊन हरीशी एकरूप झाली, तिलाच म्हणतात हरीची समाधी. म्हणजे थोडक्यात जीव परमात्म्याचा आभेद असं ज्ञान होणं, त्यालाच म्हणतात हरीची समाधी. जीव परमात्म्याच्या आभेदातच ती वृत्ती समाधी सिद्ध होते. जीव परमात्म्याच्या भेदबुद्धीमध्ये ती वृत्ती काय सिद्ध होत नाही. लक्षात आलं? म्हणून समाधी हरीची समसुखे न साधेल जाण द्वैत बुद्धीला ती गोष्ट सिद्ध होत नाही, साधणार नाही. आणि म्हणून समाधी साधण्याचं मुख्य साधन काय आहे? तर बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजेन. एका केशवराजे सकळ सिद्धी. मग बुद्धीला काय प्राप्त करायचं असतं? काय नाही, जीव परमात्म्याची एकता हेच त्या बुद्धीचं काय आहे? खरं वैभव आहे. थोडक्यात बुद्धीचं वैभव अन्य नाही, दुजं नाही. अन्य याचा अर्थ जीव परमात्म्याचा भेद. जो जीव आहे तो परमात्म्याहून भिन्न आहे. अन्य असं जे द्वैत आहे ते द्वैत काय बुद्धीचं वैभव नाही. याला म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य. अन्य नाही दुजे. म्हणजे हे वेगळं दुसरं असं तिचं वैभव नसून जीव परमात्मा ही एकरूप आहेत, हेच तिचं खरं वैभव आहे. एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे बुद्धीचं खरं संपन्नत्व काय आहे? एकत्व साधण्यामध्ये. आणि केशवराज म्हणजे भगवान. ह्या सर्व सिद्ध प्राप्त होत्यात, पण कशामुळे? त्या जीव परमात्म्याच्या आभेदामुळे. आणि म्हणून भगवत प्राप्ती याच्यापेक्षा वेगळी काही नसते. जीव परमात्म्याचा आभेद होणं हे बुद्धीचं वैभव आहे. आणि जीव परमात्म्याचा भेद हे बुद्धीचं वैभव नाही, त्याने काही साध्य होत नाही. तर या ठिकाणी म्हणून एका केशवराजे सकळ सिद्धी. ज्या सर्व सिद्धी आहेत त्या सिद्धीतली सिद्धी कोणती असेल तर जीव परमात्म्याचा आभेद. रिद्धी सिद्धी ह्या मोठमोठे साठ्या आहेत. ह्या काय सगळ्या उपाध्याच आहेत. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. का? जवत्या परमानंदी मन नाही. जोपर्यंत ते मन, ती वृत्ती, परमानंद स्वरूप असणारा परमात्मा त्याच्या ठिकाणी स्थिर होत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या उपाध्या ठरतात. हे सगळे दुःखाचे कारण ठरतात जीव परमात्म्याच्या भेदामध्ये. आणि म्हणून हे संपूर्ण जन्माला कारण असल्यामुळे ती उपाधी आहे. माऊली म्हणतात ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. जीव परमात्म्याच्या आभेद ज्ञानामध्ये माझं मन रममान झालं. रमले म्हणजे कुठं? जिथं जीव परमात्म्याचा आभेद आहे असा जो आनंद आहे, सद्रूप चिद्रूप आनंद, अशा एक रूपामध्ये माझं मन समाधान झालं. म्हणून
भगवंताचं नाम हरीचं चिंतन माझं सर्व काळ चालू आहे, असा हा थोडक्यात शब्दशः अर्थ सांगितला. नंतर त्याचं क्रमाक्रमाने पुढे आल्याच्या नंतर त्याचं वर्णन करता येईल. तर आज प्रथम चरणाचं चिंतन करायचं आहे. समाधी हरीची समसुखे विन न साधिल जाण द्वैत बुद्धी. तर आज या ठिकाणी हरिपाठामध्ये समाधीचं वर्णन आलं आहे. आता समाधीचं वर्णन काही सोपं नाही. आता समाधी काय हरिपाठ करणाऱ्याला आणि कीर्तन करणाऱ्याला समाधी कळते का? ती समाधी लावता येते का? समाधी समजते का? समाधी हा विषय फार कठीण आहे, फार सूक्ष्म आहे. म्हणून हा अभंग खूप महत्त्वाचा आहे. हा अभंग महत्त्वाचा आहे. जे बरीच लोक आहेत संप्रदायात म्हणा, संप्रदायाचे बाहेरचे म्हणा, ते असं म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी गाथा असलं म्हणजे झालं, इतर ग्रंथाची काय गरज आहे? कोणी आणला तो विचारसागर, कोणी आणला प्रभाकर, कोणी आणली पंचदशी, हे सगळे मध्ये घुसडलेत, संप्रदायाचे ग्रंथच नाहीत. आता या माणसांना काय म्हणा? आता हे समाधीचं प्रकरण, त्याला फक्त तू म्हणा हरिपाठ सांग. आता हे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, ब्रह्मसूत्र, उपनिषद, हे ग्रंथातले शब्द न घेता त्याला म्हणा हरिपाठ सांगून दाखवतो. आता याचली महामूर्ख माणसं याच्यात येऊन काही आपल्या बुद्धीची तारी तोडायला लागलीत, आकलीची फवारी उडायला लागलीत. ही माणसं त्यांना कोण काय करेल? सगळा सिद्धांत एकात एक समरस आहे. तो कोणताही कोणाहून वेगळा नाही. प्रत्येकाला एकमेकाची गरज पडते, असो भागतो. तर या ठिकाणी समाधीचं वर्णन करत असताना समाधी ही थोडक्यात चित्ताची सहज अवस्था, चित्ताची एकरूप, चित्ताची निर्विकल्पता, असं समाधीचं योगशास्त्रात वर्णन केलेलं आहे. आता इथं समाधी हा म्हटला, मग वारकरी संप्रदायामध्ये त्या पतंजली सूत्राचं काय करायचं? योगशास्त्राचं काय करायचं? मग आता हे समाधीचं काय करणार तो? आता समाधीचं काय करायचं? मग याच्यात नित्य समाधी हरीच्या नामी, होय, लुब्धलीना आधी लागली समाधी. आता ते सगळे खरं आहे, ते हरिपाठ भाजन समाधी लागते. पण समाधी म्हणजे काय हे जर तुला जरी वैयक्तिक कळालं तर समोरच्या व्यक्तीला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला, शिष्याला सांगायचं ठरलं तर शब्द तर लागतील का नाही? आणि म्हणून या ठिकाणी योगशास्त्रामध्ये समाधीचं वर्णन केलं आहे. तदेव अर्थमात्र निर्भासनम स्वरूपशून्यमेव समाधी, असं योगसूत्र आहे. ते काय हे? तदेव अर्थमात्र निर्भासनम, जे ध्येय असतं ते ध्येयकार ज्या कालात वृत्ती होते आणि ती वृत्ती होऊन अन्य पदार्थाचे ज्ञान निराळे म्हणून काहीच राहत नाही. थोडक्यात तदेव अर्थमात्र निर्भासनम, जो अर्थ म्हणजे आत्मा आहे, परमात्मा आहे, तद्रूप अशी वृत्ती होऊन राहतं. निर्भासनम स्वरूपम काय? स्वरूपशून्यमेव. तर या ठिकाणी मी वेगळा आहे, माझं स्वरूप वेगळं आहे, असं पण त्या ठिकाणी जाणीव राहत नाही. आणि म्हणून अशा भूमिकेशीच काय म्हणतात ते समाधी असे. थोडक्यात वृत्ती, जीव, ज्ञान हे वेगळं आहे असं काही न भासणं, एकरूप होणं, त्याला समाधी असं म्हणतात. समाधीचे अनेक प्रकारचे वर्णन आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी पण या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये मोठं समाधीचं वर्णन केलं आहे. पुढील पैस पारुखे, मागीर स्मरावे ते ठाके, आयशे सरिशे भूमिके समाधी राहे, याला समाधी म्हणले ज्ञानेश्वर महाराजांनी. पुढील पैस पारुखे, आता पुढे जे चिंतन करायचं भविष्यातलं ते सगळं थांबलं. आणि मागील स्मरावे ते ठाके, मागचं स्मरणही, आता मागचं स्मरण सगळं विसरून गेलं. पुढचं भविष्याचं चिंतनही संपून गेलं. म्हणजे भूत आणि भविष्य वृत्तीला दोन्ही कोणते विषय राहिलेले नाहीत. अशात आयशे सरिशे भूमिके, त्याला म्हणतात समाधी. असंही समाधीचं लक्षण केलं असतं ते. म्हणून समाधी याचा अर्थ वृत्तीचे, आणि त्या समाधीमध्ये अनेक प्रकार आलेले आहेत. विचारसागरात पण आलेले आहेत समाधीचे प्रकार असे. तर असं या ठिकाणी योग प्रक्रियेचा विचार केला असताना ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद होते, पाठीमागचं कशाचंही स्मरण राहत नाही, अशी जी ऐक्याची भूमिका आहे
त्या भूमिकेलाच काय म्हणतात? समाधी. तर उपनिषदामध्ये सुद्धा समाधीचं एक गोड वर्णन केलं आहे. तर उपनिषद समाधी कशाला म्हटलेलं आहे? ब्रह्माकार मनोवृत्ती प्रवाह अहंकृतीं विना संप्रज्ञात समाधीस्या ज्ञानाभ्यास प्रकर्षतः. असं समाधीचे दोन प्रकार सांगितलेत, संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. तर संप्रज्ञात समाधी म्हणजे काय, असंप्रज्ञात समाधी म्हणजे काय? तर संप्रज्ञात समाधी म्हणजे ज्ञान अभ्यास प्रकर्षतः. तर ज्ञान अभ्यास, त्या समाधीचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा प्रकर्ष, थोडक्यात ज्ञानाचा प्रभाव एकदा प्रकर्षाने वाढला आणि वाढल्याच्या नंतर काय होतं म्हणले त्या ठिकाणी? तर ज्ञान अभ्यास प्रकर्षतः, ध्यानाचा अभ्यासाचा प्रकर्ष झाल्यानंतर ब्रह्माकार मनोवृत्ती. तर त्या ठिकाणी त्या मनोवृत्तीचा काय होतो? ब्रह्माकार असा प्रकार होतो. आणि ब्रह्माकार अशी मनोवृत्ती झाल्यानंतर तिचा अखंड ब्रह्माकार असा प्रवाह तयार होतो. पण कसा? अहम कृती विना. अहम थोडक्यात अहंकाराच्या वृत्ती वाचून असा प्रवाह तयार होतो. त्याला म्हणतात संप्रज्ञात समाधी. त्याला काय म्हणतात? ते संप्रज्ञात समाधी. आणि कशाने प्राप्त होतं हे? ज्ञानाभ्यास प्रकर्षता. ज्ञानाचा अभ्यास वाढला असताना त्या मनोवृत्ती ब्रह्माकार तिचा असा प्रवाह तयार होतो. आणि प्रवाह याचा अर्थ काय होतो? धारावाहिक अशी. जसं आपण एखादा घट पाहतो आणि घट पाहत असताना पुन्हा 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 घट पाहत राहते, त्याला काय म्हणते? धारावाहिक वृत्ती. तसं ब्रह्माकार वृत्ती झाली असती, मनोवृत्ती ही ब्रह्माकार होते आणि तिचा पुन्हा पुन्हा प्रवाह काय होतो? पुन्हा ब्रह्मालाच पाहत येते. मग एकदा ब्रह्माला विषय करते, मग दुसरीकडं विषय करते, असं नाही होत ना. ते समाधीत तसं नसतं ते. आणि म्हणून ब्रह्माकार मनोवृत्ती, ब्रह्माच्या आकारकार झालेली जी वृत्ती, पण ते कशी? अहमकृती विना असा जो प्रवाह असतो त्याला म्हणतात संप्रज्ञात समाधी स्यात. त्याला संप्रज्ञा समाधी असं म्हणतात. थोडक्यात सरळ भाषेमध्ये काय म्हणायचं? ते ज्ञान अभ्यासाने ब्रह्माकार वृत्ती होते, अहंकार वृत्ती वाचून ब्रह्माकार वृत्ती होते, त्याला म्हणतात संप्रज्ञात समाधी. पुढे तर प्रशांत वृत्तिकम चित्तम परमानंददायकम असंप्रज्ञात नामायम समाधी योगिनां प्रिय. तर त्यामध्ये समाधी योग्यांना प्रिय असते. कोणती काय? ते प्रशांत वृत्तिकम चित्तम परमानंददायकम. तर ज्या ठिकाणी सर्व वृत्त्या शांत झालेल्या असतात, प्रशांत वृत्तिकम चित्तामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या ज्या वृत्त्या असतात त्या वृत्त्या काय झाल्या? सर्व स्थिर झाल्यात. आणि पुढे काय झालं मग? परमानंददायकम. जे चित्त परमानंददायक आहे, जिथं सगळ्या चित्ताच्या प्रवृत्त्या सगळ्यात शांत झालेल्या आहेत, असं जे अवस्था असते त्याला म्हणतात असंप्रज्ञात समाधी. त्याला म्हणतात, त्या समाधीचं नाव काय आहे? असंप्रज्ञात समाधी. तर अशी जी समाधी असते, थोडक्यात चित्त शांत होणं, आनंद प्राप्त होणं, असं जे चित्त असतं त्या चित्तालाच काय म्हणतात? ते असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात असे समाधीचे दोन प्रकार सांगितलेत. हे कुठं आलेलं? हे उपनिषदामध्ये आलेलं आहे. त्याला जाबाल उपनिषदा म्हणते नाही. अजून एका उपनिषदामध्ये समाधीचे दोन प्रकार सांगितले. विचारसागरात गेलेत आपल्याला ते. कोणते? सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. तर सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी काय असते ती? तर निर्विकल्पतया वृत्त्या ब्रह्माकारतया पुन्हा वृत्ती विस्मरण सम्यक समाधीरभिधी येते. त्याला समाधी असं म्हणतात. निर्विकल्पतया वृत्त्या ब्रह्माकारतया पुन्हा. तर वृत्तीने काय झालं? ते वृत्ती ही निर्विकल्प होणं, म्हणजे थोडक्यात त्या वृत्तीत कोणताही विकल्प न येणं, त्याला म्हणतात निर्विकल्प. ब्रह्माकार वृत्ती होणे म्हणजे वृत्तीचे विस्मरण होणे, हीच काय आहे? सम्यक समाधी. जिथं ब्रह्माकार वृत्ती निर्विकल्प, म्हणजे ज्या विषयाचं ध्यान करायचं त्या काळात तो विषयाचं सुद्धा स्मरण राहत नाही.
त्याला म्हणतात निर्विकल्प वृत्ती. आलं का लक्षात? ब्रह्माकार वृत्ती होणं, त्या वृत्तीचं विस्मरण होणं, हीच काय असते? ही सम्यक समाधी असते. म्हणजे त्या ह्या उपनिषदच्या व्याख्येत सांगायचं जर ठरलं तर ते वृत्ती विस्मरणम सम्यक, त्याला म्हणतात समाधी. निर्विकल्प रूपाने ती वृत्ती ब्रह्माकार होते आणि ब्रह्माकार वृत्ती झाल्यानंतर ती वृत्तीचं काय होऊन जाते? पुन्हा विस्मरण होऊन जातं. थोडक्यात ज्या समाधीमध्ये वृत्तीही राहत नाही, वृत्तीही राहत नाही, एक रूप असं ब्रह्माकार होतं, त्याला म्हणतात निर्विकल्प समाधी असे. तर योग वासिष्ठामध्ये सुद्धा एक समाधीचं लक्षण केलं आहे. काय लक्षण केलं आहे? तत्वावबोध भगवन सर्व आशतृण पावका प्रोक्ता समाधी शब्देन न तु तूष्णीमवस्थिती. डोळे झाकून शांत बसला बगड्यासारखा, मग त्याला काय समाधी म्हणतात का? नाही. नुसतं शांत स्थिती, तूष्णीम ती स्थिती असणं, तिला काही समाधी म्हणत नाहीत. तर समाधीमध्ये काय होतं म्हटले ते? तर समाधी शब्देनं, तर जो बोध आहे तो बोध काय आहे? सर्व आशा तृणपावका. जसं त्या आपण तृणा अग्निमेळे समरस झाले तिथं सांगितलं, त्याप्रमाणे धगधगत्या आगीवरती जर वाळलेलं गवत टाकलं तर काय होऊन जातं? ते भस्मसात होऊन जातं. त्याप्रमाणे तत्वावबोध म्हणजे तत्वज्ञान झाल्याच्या नंतर त्या ज्ञानाग्नी भस्मसात कुरुते असं म्हटलंय का नाही? म्हणजे त्याचं त्या ज्ञानबोधामध्ये सर्व आशा ही तृणासारखी जळून खाक होतात, असा जो बोध असतो, असं जे ज्ञान असतं त्यालाच काय म्हणतात? समाधी शब्देनं प्रोक्ता. हा त्याला समाधी शब्दाने उच्चार केला आहे. तर न तू तुष्णीम अवस्थितीही, उगा शांत बसला डोळे झाकून आणि त्याला समाधी. असे कोणी बसला असा डोळे झाकून ध्यान करायला लागला तर लोक कोणते ते समाधीत बसलेत, त्यांची समाधी लागली. ती समाधी लागली असते त्याची, ते समाधी नसली लागली. मग ते काय राहते? ते बसले ध्यान करीत. अरे डोळे झाकून बसला, त्याचं ध्यान वेगळं असतं, समाधी वेगळी असते. ध्यानामध्ये ध्याता असतो, ध्येय असतं, त्याची ध्यानवृत्ती असते, ध्याता असतं. ध्याता, ध्यान, ध्येय ही त्रिपुटी असते. आणि त्याचं जे ध्येय असतं, कडं शाळीग्राम असतो, त्याला काय म्हणतो, कडं शाळीग्राम असतो, काही एखादी मूर्ती असते, हा अंग्र ध्यान, प्रत्येक ध्यान, ध्येयानुसार ध्यान. मग त्या वृत्तीला काहीतरी विषय असतात ना, मग ते त्याला ध्यान म्हणतात. ध्यानामध्ये त्रिपुटी असते आणि समाधीमध्ये त्रिपुटी नसते. समजलं का तुम्हाला? मग ज्याचं ध्यान करायचं त्या काळात त्या तीन गोष्टी, जो ध्यान करतो तो असतो जिवंत, त्याची वृत्ती असते आणि त्या वृत्तीचा विषय असतो, म्हणजे याला म्हणतात त्रिपुटी. पण समाधीमध्ये असं काही नसतं. जिथं वृत्तीच निवृत्त होऊन जात असते, वृत्ती एकरूप होऊन जाते, त्याला समाधी असं म्हणतात. समाहिता नित्यतृप्ता यथा भूतार्थदर्शिनी साधो समाधी शब्देन पराप्रज्ञा उच्यते बुधही. तर त्याला पराप्रज्ञा असं जाणते माणसं म्हणतात, विद्वान माणसं म्हणतात. समाहिता म्हणजे थोडक्यात जी वृत्ती शांत झाली असते, नित्यतृप्ता जी वृत्ती तृप्त झाली असते आणि प्रत्येक स्वरूपाचं यथार्थ रूपाने जाणारी अशी जी वृत्ती असते तिला काय म्हणतात? परा म्हणजे उत्कृष्ट प्रज्ञा. तिला काय म्हणतात? उत्कृष्ट प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि उत्कृष्ट प्रज्ञा तिलाच म्हणतात समाधी. उत्कृष्ट प्रज्ञेला समाधी म्हटलेलं आहे. पण ती कोणती? समाहिता, पूर्ण शांत झाली, नित्यतृप्ता, ती वृत्ती परिपूर्ण तृप्त झाली आहे. संपूर्ण पदार्थाचं यथोचित ज्ञान होऊन सर्व पदार्थाचं मिथ्यात्व त्याला समजलेलं आहे. त्यावेळी ती नित्यतृप्त झाली आहे. ती समाहित म्हणजे परिपूर्ण स्थिर झाली आहे. अशी जी बुद्धी असते त्याला म्हणतात प्रज्ञा. आणि अशा प्रज्ञेलाच जाणते माणसं, विद्वान माणसं त्या पराबुद्धीला समाधी असं म्हणतात. असं हे उपनिषदामध्ये, योग वासिष्ठामध्ये, असं इतर ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. अनेक प्रकारचे लक्षणं आहेत समाधीचे, पण आपल्याला कामापुरतं तुम्हाला सांगितलं.
नाथ महाराजांनी ते सुद्धा 2 प्रकार सांगितले, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात. आपल्याला श्लोकातली भाषा जड जाते, श्लोकातली भाषा आपल्याला जड जाते, सांगायला जड जाते. आता मी तर म्हातारा झालो, त्याच्यामुळे आता म्हाताऱ्या माणसाला श्लोक उच्चारणं वगैरे थोडंसं जड जातं असतं. जड जातं म्हणजे आता उच्चारता येत नाही असं नाही, पण जड जातं थोडंसं. तर असं त्याला नाथ महाराजांनी असं लक्षण केलं आहे. नाथ महाराज म्हणतात, पाहता ध्येय ध्याता ध्यान, जेथ उल्हासे विगुंतले मन, ते संप्रज्ञात समाधी जाण, गुणेन विन भोगिती. फार गोड लक्षण केलं, आपल्याला सगळ्याला समजेल असं. गुणेन विन भोगती म्हणजे ज्या वृत्तीत कोणताच गुण शिल्लक राहिलेला नाही, अशी ती त्याला काय म्हणतात, ते संप्रज्ञात समाधी. पाहता ध्येय ध्याता ध्यान म्हणजे ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी परिपूर्ण मावळून गेली आणि पुढे जेथ उल्हासे गुंतले मन, त्या परमात्म्यात किंवा आत्मानंदामध्ये परमानंदामध्ये परिपूर्ण मन असं एकरूप झालं आहे. गुंतले मन एकरूप असं झालं आहे. ते संप्रज्ञात समाधी जाण आणि गुणेनविने भोग घेती, तिथं कोणता गुण नाही असं ते काय, ते संप्रज्ञात समाधी. पावोनी निज सुख प्राप्ती, मन आदी इंद्रिय उपरमती, अनुभरी स्फुरेना वृत्ती, समाधी बोलती या नाव. याला म्हणतात समाधी. समाधीचं लक्षण काय आहे, पावोनी निज सुख प्राप्ती. निज सुखाचा अर्थ आत्मसुख, याला म्हणतात ब्रह्मसुख. निज सुख म्हणजे दुसरं कोणतं चहा प्यायचं सण गुलाबजामू खायचं सुख नाही, ते निज सुख म्हणजे आत्मसुख. ते आज आत्मसुख प्राप्त झाल्यानंतर मन आदी इंद्रिय उपरमती, मग संपूर्ण बहिर्मुख असणारी इंद्रियांची वृत्ती ती काय होते, अंतर्मुख होऊन जाते. त्या सगळ्या वृत्तीचा उपरम होऊन जातो आणि उपरम झाल्यानंतर अनुभरी स्मरण वृत्ती, कोणती वृत्ती शिल्लक राहत नाही, स्मरण राहत नाही, त्यालाच काय म्हणतात समाधी. समाधी बोलती या नाव. आणि मग असंप्रज्ञात समाधी म्हणजे काय, तर सर्व संकल्पाचे अवधी, सर्व संकल्प वृत्तीत उत्पन्न होतात, त्या संकल्पाची उत्पत्ती होणं सगळं संपलं. त्या वृत्तीमध्ये आता तुम्हाला तिथं संकल्प होणं हा विषयच राहिला नाही. सर्व संकल्पाची अवधी या नाव निर्विकल्प समाधी. हे का नाही, संकल्प कशात येतो, तो वृत्तीत येतो. आणि संकल्प असण्याकरता एखाद्या पदार्थाचं स्मरण व्हावं लागतं आणि त्या पदार्थाचं भूतकाळातलं, भविष्यकाळातलं, वर्तमान काळातलं ज्या पदार्थाचं स्मरण झालं, मग त्याचं काय होतं, संकल्प म्हणतात त्याला. आणि असा संकल्प जिथं परिपूर्ण, ना भूतकाळातल्या पदार्थाचं स्मरण, ना भविष्याचं स्मरण, ना वर्तमानातलं कुठलं स्मरण नाही, पूर्ण संकल्प निवृत्त झाले असतात. जसं पाण्यात दगड टाकला का पाणी काय होतं, हलतं. पाणी काय होतं, हलतं. पण काहीच वारा नसतो, काय नसतो, इतकं पाणी स्थिर असतं. आपल्या घरामध्ये एखाद्या पाटीत पाणी ठेवलं असतं, एकदम स्थिर असतं की त्याच्यात ते काहीच हालचाल नसते. किंवा असा दिवा असतो, असा घरामध्ये दिवा ठेवला असतो, इतका सरळ असतो तो, निंगते सोपमा स्मृता, तो काही इकडं तिकडं हालत नाही. तसं वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल नसते. जसं स्थिर पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाट नसते, तसं त्या वृत्तीमध्ये कोणताही संकल्प नसतो, विकल्प नसतो, काहीच नसतं. संकल्पाची पूर्ण निवृत्ती झाली असते, त्यालाच म्हणतात समाधी. म्हणून सर्व संकल्पाची अवधी या नाव निर्विकल्प समाधी. सकळ शास्त्र हेच प्रतिपादी, समाधी त्रिशुद्धी या नाव. सर्व शास्त्राने हेच वर्णन केलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समाधी हरीची. तर ह्या सगळ्या वर्णनातून आपल्याला काय पाहायला मिळालं नाही झालं, पण वृत्तीची एकाग्रता, वृत्तीची स्थिरता. आणि वृत्तीची स्थिरता म्हणजे नुसतं डोळे झाकून स्थिरता झाली ती समाधी का नाही, त्या जीव परमात्म्याची एकता, ब्रह्माकार झाली, आत्माकार झाली, अशी जी वृत्ती असते त्याला म्हणतात समाधी. आणि ब्रह्माकार म्हणजे हरिकार, आत्माकार म्हणलं तर ती हरिकारच. म्हणजे हरीची समाधी म्हणजे परमात्मा स्वरूपाकार झाली जी वृत्ती असते त्याला म्हणतात हरीची समाधी.
त्याला काय म्हणतात ते सविकल्प, निर्विकल्प, संप्रज्ञात, असंप्रज्ञात. हे आपल्याला काय सांगितलं मी, ते काही भेदाने त्याचे भेद होतात, काही संबंधाने. तर असं आहे. समाधी दोन प्रकारची असते. कोणती? सविकल्प, निर्विकल्प. तर सविकल्प समाधी काय असते, ती सुद्धा काय असते, दोन प्रकारची. तुम्ही तुमच्या लक्षात आहे का नाही विचार सांगितलं, त्याला म्हणतात म्हणजे दृश्यान्विद्ध आणि शब्दान्विद्ध, आहे का नाही. दृश्यान्विद्ध म्हणजे याचा अर्थ काय, कुठल्या तरी दृश्याशी वृत्ती संबंधित असते. आणि शब्दान्विद्ध म्हणजे कोणतरी शब्दाच्या संबंधित असते. मग आता तिथं संबंध कशात तरी आल्यानंतर त्याच्यात काय, त्याला म्हणतात विकल्प. त्या वृत्तीत काय आला, विकल्प आला ना, मग त्यालाच म्हणतात सविकल्प. त्याला काय म्हणतात, सविकल्प. म्हणजे समाधी असते ती म्हणजे कोणत्या तरी वस्तूशी संबंधित दृश्य. थोडक्यात आता त्या वृत्तीला काहीतरी पुसट दृश्य दिसलं ते ती वृत्ती दृश्याच्या संबंधित आली का नाही, मग ती काय झाली, दृश्यान्विद्ध. आणि काय वेळेला काहीच नसतं, मग ते एखादा शब्द तिचं स्मरण होतो, मग ती झाली शब्दानुविद्ध. मग आता शब्दानुविद्ध झाली तर ती कल्पितच आहे. सविकल्प विकल्पेन सहवर्तते ते सविकल्प. ज्यात विकल्प असतो, विकल्प म्हणजे संकल्पना ज्यात असतं त्याला म्हणतात सविकल्प. आणि असा विकल्पेन सहवर्तते सविकल्प. मग शब्द संकल्प असेल किंवा दृश्य संकल्प असेल, शब्द संकल्प दृश्य संकल्प दोन्ही जरी झाले तरी शेवटी काय ते संकल्पच असतात. आणि म्हणून त्याला म्हणतात सविकल्प समाधी. तर असे ही शब्द दृश्यान्विद्ध आणि शब्दान्विद्ध अशी ही सविकल्प समाधीचे काय झाले दोन प्रकार. निर्विकल्प समाधीसुद्धा काय आहेत, 2-3 प्रकार होतील त्याचेसुद्धा. त्याचे कसे प्रकार आहेत ते, तर निर्विकल्प समाधीसुद्धा एक आंतरसमाधी आणि एक बाह्य समाधी. आंतरसमाधी म्हणजे काय असतं ते, आत्माकार झालेली वृत्ती, साक्षीचं ध्यान करणं, साक्षीरूप आत्माकार, असे तिला म्हणतात आंतरसमाधी. आणि संपूर्ण जग नोहे अवघा जनार्दन, ही संपूर्ण वृत्तीच ब्रह्माकार झालेली असते, तिला म्हणतो आपण बाह्य समाधी म्हणता येईल तिला, आहे का नाही. आता समाधीत एवढं आंतरबाह्य करता येत नाही, पण अशी जी आंतरबाह्य भेदान 2 प्रकारची समाधी होऊ शकते. तसे समाधीचे प्रकार केले तर खूप प्रकार होतात. म्हणजे आता तुम्हाला सांगितले कोण, सविकल्प म्हणजे सविकल्प, निर्विकल्प, संप्रज्ञात, असंप्रज्ञात, शब्दानुविद्ध, दृश्यानुविद्ध, आंतरसमाधी, बाह्य समाधी. आता ही समाधी ऐकून ऐकून तुमचं डोकं बधीर झालं असेल. वारकऱ्याला एवढं जड ऐकायची सवय नसते. आता तुम्हाला जर एवढं जड चाललं आहे तर आता मग कीर्तनात ह्या गोष्टी सांगितल्या तर कोणी कीर्तन ऐकन का. मग पाठातला विषय वेगळा, प्रवचनातला विषय वेगळा, कीर्तनातला विषय वेगळा असतो. पण मग आता ज्यांना काहीच कळत नाहीत ते म्हणतात बुवा कीर्तनात दुसऱ्या गोष्टी काही सांगू नयेत, कीर्तनात दोन्ही काय अमकं करू नये. मग ती त्याला काय हरिभक्त म्हणतात. आजकाल लोकाला फार तोंड सुटलं ते, कोणी उठतं आणि बोलायला लागलं ते त्याच्यावरती. अरे पण आता हेच सांगत बसलं तर कोणी कीर्तन ऐकणार नाही. कीर्तन ऐकणाऱ्या माणसाची पातळीच ती असते ती, पण हे लोकांना कळत नाही ती गोष्ट. तर असं हे समाधी प्रकरण खूप मोठं कठीण आहे, अवघड आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, थोडक्यात आपल्याला सांगायचं त्या समाधीचंच वर्णन करायला लागलं तर 8 दिवस पुरल ते, इतकं असं त्याच्यामध्ये. मग सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात खूप वर्णन केलं आहे, नाथ भागवतात वर्णन केलं आहे, उपनिषदात वर्णन आलं आहे, कुठं वर्णन आहे समाधीचं, भरपूर वर्णन केलं. मग आता सगळं गोळा करून सांगत बसावं नको, आपलं कामापुरतं बाजाल तुम्हाला सांगायचं. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे याच्यात काहीच नाही, याला काही नाही कळत असं नको वाटायला. आणि हरिपाठात काय त्याला तरी काय अर्थ आहे हे नको वाटायला. हरिपाठ इतका दर्जेदार आहे, हरिपाठाचा अर्थ एवढा सखोल आहे. थोडक्यात एका ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी हरीची समसुखेविन या एका ओळीमध्ये सगळे उपनिषदही सांगितलेत, सगळं योगशास्त्रही सांगितलं आहे, सगळा भागवतही सांगितलं आहे. जेवढे समाधीचे लक्षणं आलेत शेवटी त्याचा पूर्ण विवरण कुठं होणार आहे, तो जीव परमात्म्याच्या एकतेमध्ये होणार आहे. मग एका ओळीमध्ये आली का नाही सगळं. मग जशा सगळ्या नद्या शेवटी समुद्रात जातात त्याचप्रमाणे सर्व एवढे समाधीचे प्रकार असले तर ते कुठं समाधी हरीची समसुखेविन, परमात्म्या जीव परमात्म्याचा समसुख याचा अर्थ जीव परमात्म्याचं अभेद ज्ञान, आणि त्या अभेद ज्ञान वाचून या ठिकाणी हरीची समाधी म्हणता येत नाही.
आणि सर्व समाधीचा अंतर्भाव त्याच्यातच होतो. म्हणून माऊली म्हणतात या ठिकाणी समाधी हरीची समसुखेवीन. आणि पुढे काय, न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी जर असेल तर ही समाधी साध्य होत नाही. त्याने किती प्रयत्न करू द्या, आणि त्यात द्वैत कोणतंही असो, तुम्ही कोणतंही जरी द्वैत असलं तरी निळोबा म्हणतात नित्य समाधी हरीच्या नामी. तिथं सुद्धा ती वृत्ती हरिरूप झाली तरच समाधी. लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नरणारी लोका रे. मग त्यांना काय, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारे. मग आता मूढजन नर नारी यांना समाध्या लागतात होय, पण लागू शकतात. पण कधी ते लुब्धली नादीन लागली समाधी. तो ती वृत्ती जर हरिरूप झाली, त्या वृत्ती जर दुसरा कोणताही संकल्प येणार नाही, इतकी हरिरूप झाली. कीर्तन चांगन होय अंग हरिरूप. नामस्मरण करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, गायनाचे रंगीन शक्ती अद्भुत हे अंगी. हे काही अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. अशा अवस्थेत गेलं तर हरिनामाने पण समाधी लागते. थोडक्यात वृत्तीची जी एकाग्रता राहते त्याला समाधी म्हणतात. कधी तर त्या बुद्धीत कोणत्या प्रकारचं द्वैत चालत नाही. असं जे द्वैत, म्हणून न साधेल जाण द्वैत बुद्धी. सर्व हे जीव परमात्म्याच्या समानतेमध्ये सुख आहे. आणि विषमता आली त्याला समाधी म्हणत नाहीत आणि त्याला सुखही म्हणत नाहीत. आणि म्हणून निर्दोष मी समम ब्रह्माचं वर्णन करत असताना त्याला सम असं म्हटलं आहे. तर असं ते, तर त्याचं भरपूर मोठं वर्णन केलं आहे. म्हणून माऊली म्हणतात समाधी हरीची समसुखे विन, न साधेल दान द्वैत बुद्धी. मला वाटतं कामापुरतं भरपूर झालं. समत्व हरिपाठात अनेक ठिकाणी आलं. एक हरिआत्मा जीव समा असं वर्णन केलं. भरला गंधाट हरिदिशे जनिवनी आत्मतत्वे. असं अनेक ठिकाणी जीव परमात्म्याची अभेदता प्रतिपादन केली असते. ते एक प्रकारचं समाधीचं रूप असो. म्हणून माऊली ज्ञानोबाला म्हणतात समाधी हरीची समसुखेवीन, न साधेल जाण द्वैत बुद्धी. आणि बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. त्याचा विचार आपण त्याचं चिंतन उद्या करू आपण. पण आजच्या याच्यामध्ये समाधी काय असते हरीची त्याचं वर्णन केलं आहे. असो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.